नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताच्या कालिकत बंदरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रवेश केला होता? वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताच्या कालिकत या बंदरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रवेश केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1498 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 रेग्युलेटिंग ॲक्ट हा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला होता? रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा पास झाला होता। प्रश्न क्रमांक 3 वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे खालीलपैकी कोणास म्हणतात? वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चार्ल्स मेटकाफ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 1857च्या उठावामधील दिल्ली येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 भारताचा पहिला भारतमंत्री खालीलपैकी कोण बनला होता? भारताचा पहिला भारतमंत्री खालीलपैकी कोण बनला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड स्टॅनले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 भारतामधील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक खालीलपैकी कोण ओळखला जातो? भारतामधील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक खालीलपैकी कोण ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 78 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 कातकरी आदिवासी जमात महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कातकरी आदिवासी जमात महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ट्रॉम्बे मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? द्वैभाषिक मुंबई या राज्यांची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 मुळा मुठा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? मुळा मुठा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 22 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 RDX हे खालीलपैकी काय आहे? RDX हे खालीलपैकी काय आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्फोटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी कोयना या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र नाही. प्रश्न क्रमांक 18 भारतीय संसदीय प्रणालीमध्ये वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह संबोधले जाते? वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह हे संबोधले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कामगार दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? कामगार दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण खालीलपैकी किती महसूल विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 6 महसूल विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये आर्थिक आणीबाणी लागू करता येते? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी ही लागू करता येते. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी किती स्तरीय आहे? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज खालीलपैकी किती स्तरीय व्यवस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्तरीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सन 1919चा कायदा खालीलपैकी कोणता कायदा म्हणून ओळखला जातो? सन 1919चा कायदा खालीलपैकी कोणता कायदा म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पीतक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? पीतक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतामध्ये हरित क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? भारतामधील हरित क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतामधील हरित क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 27 जागतिक बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 28 फळांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? फळांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पोमोलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तुरटीचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? तुरटीचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आल्प्स पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? आल्प्स पर्वतरांगा या खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 युरोप खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल.